नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण इम्प्लिसिट डिफरन्शिएशन चॅप्टरचा इम्प्लिसिट जो टॉपिक आहे त्या टॉपिकवरती चर्चा केली, त्यावरील एक्झाम्पल्स बघितले. आज या लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. या टॉपिकचा एक थेरम बघणार आहोत. तर पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे काय आहे ते आधी आपण बघूया. ठीक आहे. सपोज आपल्याकडे दोन फंक्शन्स असतील, म्हणजे दोन व्हेरिएबल्स असतील. बघा, सपोज एक्स इज इक्वल टू एक्स हे एखाद्या व्हेरिएबलवरती डिपेंड आहे, एखाद्या फंक्शनवरती. सपोज एक्स इज इक्वल टू एफ ऑफ थिटा आहे. ठीक आहे, म्हणजे एक्स हे थिटावरती डिपेंड असणार आहे. अँड दुसरा एक व्हेरिएबल आहे वाय, जे थिटावरच डिपेंड आहे. ठीक आहे, फक्त फंक्शन चेंज आहे जी, म्हणजे एक्स हे थिटावरती डिपेंड आहे इथे थिटावरती, राईट, आणि वाय हे पण थिटावरतीच डिपेंड आहे. आणि जर असे दोन फंक्शन्स असतील, दोन व्हेरिएबल्स असतील, तर आपण डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करणार? ठीक आहे, dy अपॉन dx कसा फाइंड करायचा? तर यासाठी आजचा हा टॉपिक आहे. तर बघा, dy अपॉन dx फाइंड करण्यासाठी x हा थिटावरती अवलंबून आहे, बरोबर. त्यामुळे आपण पहिल्यांदा म्हणजे dx अपॉन d थिटा फाइंड करणार आहोत. ठीक आहे, dx अपॉन d थिटा ही टर्म फाइंड करणार, राईट. त्यानंतर सिमिलर हे आपलं फर्स्ट आणि हे सेकंड टर्म, राईट. आता इथे बघा, सेकंड वाय हे कोणावर डिपेंड आहे? तर थिटावरती. सिमिलर dy अपॉन d थिटा, कारण वाय हे थिटावरती डिपेंड आहे. अशा पद्धतीने आपण दोन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो. नेक्स्ट dy अपॉन dx जर फाइंड करायचं असेल तर बघा, dy अपॉन dx आहे ना, म्हणून हे सेकंड आणि हे फर्स्ट, म्हणजे सेकंड डिवाइड फर्स्ट करावं लागेल. म्हणजेच dy अपॉन d थिटा डिवाइड dx अपॉन d थिटा, या पद्धतीने ही टर्म असणार आहे. आणि जर सॉल्व केल्यावर आपल्याला कोणती टर्म भेटेल? बघा, तर dy अपॉन d थिटा, आणि या टर्मला पूर्ण डिवाइड ही टर्म म्हणजेच मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये तिचा इन्व्हर्स घ्यावा लागेल, म्हणजे d थिटा अपॉन dx या पद्धतीने. आता इथे d थिटा आणि d थिटा कॅन्सल होऊन dy अपॉन dx टर्म शिल्लक असणार आहे. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने आपल्याला ही dy अपॉन dx म्हणजेच डेरिव्हेटिव्ह फाइंड होतो. ठीक आहे, म्हणजे एक्स हे थिटावरती डिपेंड आहे, वायसुद्धा थिटावरती डिपेंड आहे, आणि या दोन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण dy अपॉन dx काही ह्या पद्धतीने काढू शकतो. ठीक आहे, या पद्धतीने आपण पॅरामेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. तर आता या टॉपिकवरील आपण थेरम बघूया. ठीक आहे, आणि त्यानंतर पुढील लेक्चरमध्ये आपण यावरील एक्झाम्पल्स बघूया. तर बघा, थेरम इफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी, इफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी, म्हणजे एक्स हे टीवरती डिपेंड असणार आहे, टी हे पॅरामेट्रिक फंक्शन असणार आहे. अँड वाय इज इक्वल टू जी ऑफ टी, वाय इज इक्वल टू जी ऑफ टी आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ पॅरामीटर टी. ठीक आहे, या पद्धतीने हे स्टेटमेंट आहे, डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ पॅरामीटर टी. देन असं जर असेल, देन वाय इज ए differentiable function, y is a differentiable function of x and we write it as, म्हणजे जशी आपण मागाशी टर्म प्रूव्ह केली किंवा बघितली तीच टर्म इथे येणार आहे. म्हणजे dy अपॉन dx इज इक्वल टू x हा टीवरती डिपेंड आहे, मागाशी आपण x हा थिटावरती डिपेंड होता. ठीक आहे, म्हणजेच आता इथे dy अपॉन dt आणि dx अपॉन dt या पद्धतीने टर्म येईल, आणि ही टर्म आपल्याला प्रूव्ह करायची आहे. वेअर डिनॉमिनेटरची टर्म नॉट इक्वल टू 0, dx अपॉन dt नॉट इक्वल टू 0, या पद्धतीने हे पूर्ण स्टेटमेंट आहे. आणि आता ह्या स्टेटमेंटचा आपल्याला प्रूफ बघायचा आहे. एकदम सिंपल आहे. एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी, वाय इज इक्वल टू जी ऑफ टी, असे दोन फंक्शन्स आहेत. ठीक आहे, आणि आपल्याला ही टर्म प्रूव्ह करायची आहे. तर बघा कशा पद्धतीने प्रूफ. तर आता आपल्याला इथे स्मॉल इन्क्रिमेंट काही कन्सिडर करावे लागतील. येथे आपल्याला वायची टर्म आहे, एक्सची टर्म आहे, आणि एक टीची टर्म आहे, म्हणजे इथे 3 मला स्मॉल इन्क्रिमेंट कन्सिडर करावे लागतील. ठीक आहे, हिअर वी चूज स्मॉल इन्क्रिमेंट्स फर्स्ट ह्या वाय, एक्स आणि ते टी. ठीक आहे, हे 3 टर्म्स आहेत, आणि ह्या 3 टर्मचे आपल्याला स्मॉल इन्क्रिमेंट घ्यायचे आहे. तर बघा, सपोज लेट delta x be the small increment of x, be the small increment in x,
डेल्टा एक्स हा एक्सचा स्मॉल इन्क्रिमेंट आहे. सिमिलरली डेल्टा वाय हा वायचा असणार आहे आणि इथे टी आहे. ठीक आहे ना, म्हणजे डेल्टा टी बी द स्मॉल इन्क्रिमेंट इन टी. या पद्धतीने अशी 3 स्मॉल इन्क्रिमेंट कन्सिडर केले. आता यानंतर आपण एक रेशो कन्सिडर करूया. नाव कन्सिडर दिस रेशो, राईट. या पद्धतीने आपल्याला टर्म आहे. तर स्मॉल इन्क्रिमेंटमध्ये आपण कन्सिडर करूया. दॅट मीन्स डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स दिस इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी डिवाइड डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. या पद्धतीने वेअर डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी विच इज नॉट इक्वल टू 0. दिस कंडिशन, राईट. नाव नेक्स्ट या पद्धतीने स्मॉल इन्क्रिमेंटची टर्म आहे. आता या टर्मवरती आपण नेक्स्ट लिमिट अप्लाय करणार आहोत. प्रत्येक डेरिव्हेटिव्हच्या थेरममध्ये याच मेथडने आपल्याला प्रत्येक थेरम सॉल्व करायचा आहे. नाव टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड्स, आता डिनॉमिनेटरला जी टर्म आहे ती डेल्टा टीची आहे, म्हणून आपण इथे लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 पुट करणार आहोत. डेल्टा टी टेन्स टू 0 ऑन बोथ साइड्स, राईट. आता बघा लिमिट अप्लाय करूया. लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0. आता इथे पूर्ण ही टर्म ॲज इट इज लिहूया. डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी या पद्धतीने. ठीक आहे. आणि नेक्स्ट स्टेपला आपण ही सॉल्व करूया. म्हणजे बघा कशा पद्धतीने येणार आहे. तर लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 इथे लिमिट सेपरेट होईल. ठीक आहे ना, डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी आणि होल डिवाइड लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी या पद्धतीने. अशा पद्धतीने टर्म भेटणार आहे. ठीक आहे. याला इक्वेशन आपण फर्स्ट म्हणूया. बघा आपण कशा पद्धतीने सॉल्व केलं आहे. काही स्मॉल इन्क्रिमेंट कन्सिडर केले. ठीक आहे ना, एक रेशो कन्सिडर केला आणि त्या रेशोवरती लिमिट अप्लाय केलं जी डिनॉमिनेटरला टर्म असेल त्या पद्धतीने, आणि इथपर्यंत आपण आलेलो आहे. म्हणजे इक्वेशन फॉर्म केलेलं आहे लिमिट सेपरेट करू. आता बघा आपल्याला गिवनमध्ये एक टर्म गिवन आहे. काय तर एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी आहे अँड वाय इज इक्वल टू जी ऑफ टी आर अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ पॅरामीटर टी. या पद्धतीने दिलेलं आहे. ठीक आहे ना, एक्स हे टीवरती डिपेंड आहे, वाय हे टीवरती डिपेंड आहे आणि ते डिफरन्शिएबल आहे. आता जर डिफरन्शिएबल असेल तर ती एक कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे. म्हणजेच कशा पद्धतीने बघा, सिन्स वाय अँड एक्स आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी पॅरामीटर टी. वाय हे टीचं फंक्शन आहे डिफरन्शिएबल आणि एक्ससुद्धा टीचंच डिफरन्शिएबल फंक्शन आहे. देअरफोर आपण कशा पद्धतीने ते लिहू शकतो, का लिहू शकतोय तर ते डिफरन्शिएबल फंक्शन आहे म्हणून. देअरफोर लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 वाय हे जर टीचं डिफरन्शिएबल फंक्शन असेल तर डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी दॅट मीन्स इज इक्वल टू डी वाय अपॉन डी टी असं आपण लिहू शकतो, राईट. कारण का तर डिफरन्शिएबल फंक्शन आहे म्हणून. सिमिलरली आपण एकचं सुद्धा लिहू शकतो. म्हणजेच कशा पद्धतीने अँड लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0. आता डेल्टा टी टेन्स टू का तर एक्ससुद्धा हे टीचं डिफरन्शिएबल फंक्शन आहे म्हणून लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी या पद्धतीने लिहू शकतो. अँड इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी टी लिहू शकतो, राईट. डी एक्स अपॉन डी टी. बघा प्रत्येक थेरममध्ये डिफरन्शिएशनचे जे प्रत्येक थेरम्स आहे त्यामध्ये हीच ट्रिक आहे. ठीक आहे. तर बघा सिम्पल आहे. यापुढे नेक्स्ट कशी टर्म असणार आहे. देअरफोर इक्वेशन फर्स्ट. आता ही टर्म ज्या दोन आपले टर्म आहेत ना ती इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करूया. इक्वेशन 1 बिकम्स वी गेट. तर बघा इथे पुट केल्यानंतर लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. ठीक आहे, ही एल एच एस आहे इज इक्वल टू. आता इक्वेशन फर्स्टमध्ये ही राईट हँड साईड काय आहे ती इथे पुट करून देऊया. म्हणजेच डी वाय अपॉन डी टी लिहू शकतो, राईट. आणि डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी ऐवजी डी एक्स अपॉन डी टी ही टर्म लिहू शकतो. ठीक आहे, आणि हे इक्वेशन फर्स्टवरून आपण लिहिलेलं आहे. तर इथे बघा जी आपली राईट हँड साईड आहे इक्वेशन फर्स्टची ती सॅटिस्फाय होणार आहे. देअरफॉर आर एच एस ऑफ इक्वेशन फर्स्ट इज एक्झिस्ट. आणि जर राईट हँड साईड जर एक्झिस्ट होत असेल तर ऑल्सो एल एच एस ऑल्सो एक्झिस्ट होणार आहे. पण जर एल एच एस एक्झिस्ट होत असेल तर त्याआधी आपल्याला असं लिहावं लागेल ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 असेल तर ऑब्वियसली डेल्टा एक्स टेन्स टू 0 असणार आहे. ठीक आहे, डेल्टा एक्स टेन्स टू 0 या पद्धतीने लिमिट एक्झिस्ट होणार आहे.
बघा कशा पद्धतीने, तर इथे बघा dy अपॉन dt टर्म आहे आणि ते dx अपॉन dt आहे. ही टर्म एक्झिस्ट होते म्हणून LHS एक्झिस्ट होणार आहे आणि ते डेल्टा टीच्या ऐवजी डेल्टा एक्स टेन्स टू 0 येणार आहे. ठीक आहे ना, कारण राईट हँड साईड एक्झिस्ट होते म्हणून LHS एक्झिस्ट होणार आहे, म्हणजेच लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 येणार आहे. म्हणून इथे आपण डेल्टा एक्स टेन्स टू 0 घेतलेलं आहे. देअरफॉर आता LHS एक्झिस्ट होणार आहे ना, म्हणून देअरफॉर LHS ऑफ इक्वेशन फर्स्ट इज एक्झिस्ट और लिमिट इज एक्झिस्ट. ठीक आहे ना, लिमिट ऑल्सो एक्झिस्ट. लिमिट एक्झिस्ट होणार आहे कोणाचं, तर त्या LH टर्मचं, म्हणजे ही टर्म. आणि y हे कोणावरती डिपेंड आहे, तर एक्सवरती डिपेंड आहे. y इज डिपेंड ऑन एक्स. देअरफॉर y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स होणार आहे. y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. आणि y हे जर एक्सचं डिफरन्शिएबल फंक्शन असेल तर आपल्याला डेफिनेशन माहिती आहे, तर काय, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू, ही टर्म कन्वर्ट होऊन dy अपॉन dx येणार आहे. ठीक आहे, ही झाली आपली लेफ्ट हँड साईड आणि वरती सॉल्व केली होती ती राईट हँड साईड. देअरफॉर किंवा इम्प्लाइज म्हणूया. ठीक आहे, इम्प्लाइज dy अपॉन dx ही झाली आपली लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू, आता राईट हँड साईड लिहूया, म्हणजेच dy अपॉन dt आणि नेक्स्ट डिवाइड dx अपॉन dt या पद्धतीने, वेअर dx अपॉन dt विच इज नॉट इक्वल टू 0 ही कंडिशन झाली. आणि हा झाला आपला थेरमचा येथे कंप्लीट प्रूफ या पद्धतीने. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकदा थोडक्यात हा थेरम एकदा ओव्हरलुक करून घेऊया. ठीक आहे, बघा आपल्याकडे x इज इक्वल टू f(t) होतं, y इज इक्वल टू g(t) असे दोन फंक्शन होते आणि ते t वरती डिपेंड होते आणि हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे, तर बघा हे प्रूव्ह करण्याआधी आपण स्मॉल इन्क्रीमेंट कन्सिडर केले, डेल्टा एक्स, डेल्टा वाय आणि डेल्टा टी या पद्धतीने. ठीक आहे, असे 3 इन्क्रीमेंट कन्सिडर केले आणि त्या 3 इन्क्रीमेंट स्मॉल इन्क्रीमेंटवरून एक रेशो कन्सिडर केला या पद्धतीने. त्या रेशोवरती लिमिट अप्लाय केलं, जी डिनॉमिनेटरला टर्म असेल त्यावरून डिपेंड घेतलं, म्हणजे डेल्टा टी टेन्स टू 0 तर लिमिट अप्लाय केलं, लिमिटची टर्म सॉल्व केली म्हणजे सेपरेट केली, त्याला इक्वेशन फर्स्ट घेतलं. ठीक आहे ना, नेक्स्ट काय केलं, तर जी गिवन टर्म होती ती घेतली, म्हणजे y हे डिफरन्शियल फंक्शन टीचं होतं आणि x हे डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी अशा पद्धतीने होतं. त्यावरून आपण dy अपॉन dt अशी टर्म फाइंड केली आणि dx अपॉन dt अशा 2 टर्म फाइंड केल्या आणि ती दोन्ही टर्म इक्वेशन फर्स्टमध्ये पुट केल्या. पुट केल्यावर आपली जी राईट हँड साईड आहे ती एक्झिस्ट झाली आणि एक्झिस्ट झाल्यामुळे LHS एक्झिस्ट होणार आहे. देअरफॉर लिमिट चेंज होणार आहे, म्हणजेच डेल्टा टी टेन्स टू 0 असेल तर डेल्टा एक्स टेन्स टू 0 होणार आहे, म्हणजेच LHS एक्झिस्ट होणार आहे. ठीक आहे, आणि जर LHS एक्झिस्ट होत असेल तर y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स म्हणू शकतो आणि जर ते डिफरन्शियल फंक्शन असेल तर dy अपॉन dx ही टर्म आपण लिहू शकतो आणि आपला थेरम येथे या पद्धतीने कंप्लीट होतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शनचा जो थेरम होता तो बघितला. तो व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, तुम्हालाही तो व्यवस्थितरित्या समजलेला असेल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये बस एवढंच. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.